रिमझिमणारा पाऊस, आसमंतात पसरलेला मातीचा सुगंध आणि सगळीकडे दिसणारी हिरवीगार झाडी, हे वातावरणच आपल्याला सांगून जातं की श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे एक अनुभव, व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि निसर्गाशी एक रूप होण्याचा. आपल्या हिंदू संस्कृतीत या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण हा महिना इतका पवित्र का मानला जातो? यामागे कोणती कथा आहे? आणि या वर्षी 2025 मध्ये श्रावणातील कोणता सण कोणत्या तारखेला असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो. यामागे एक मोठी पौराणिक कथा सुद्धा आहे. जेव्हा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं, तेव्हा अमृताच्या आधी समुद्रातून हलाहल नावाचं अत्यंत विषारी विष बाहेर आलं. त्या विषाच्या ज्वालांनी संपूर्ण सृष्टी भस्म होऊ लागली. तेव्हा जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठात त्याला जागा दिली. म्हणूनच महादेवांना निळकंठ असंही म्हटलं जातं. हे विष प्राशन केल्याने त्यांना जो दाह झाला तो शांत करण्यासाठी सर्व देवांनी त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक केला. ही घटना श्रावण महिन्यात घडली होती असं मानलं जातं. म्हणूनच संपूर्ण सृष्टीला वाचवणाऱ्या भगवान शंकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महिना त्यांना समर्पित केला जातो आणि या महिन्यात त्यांची विशेष पूजा अर्चा केली जाते. चला तर मग पाहूया या वर्षी 2025 मध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि कोणते सण कोणत्या तारखेला येणार आहेत. तर पंचांगानुसार या वर्षी महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 शुक्रवारपासून होणार आहे आणि महिन्याचं सांगता 23 ऑगस्ट 2025 शनिवारी होईल. या पवित्र महिन्यातील 4 श्रावणी सोमवार हे 28 जुलै, 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट रोजी येत आहेत. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमीचा, जो 29 जुलैला आहे. नारळी पौर्णिमा आणि बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्टला साजरा केला जाईल. तसंच भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच गोकुळ अष्टमी 16 ऑगस्टला आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण जो बैलपोळा आहे तो 23 ऑगस्टला आहे. श्रावण महिना म्हणजे सणांची सुंदर माळच. याची सुरुवात होते ती श्रावणी सोमवारने. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात, बेलाचे पाने वाहून शंकराची पूजा करतात. त्यानंतर येणारा प्रत्येक मंगळवार हा नवविवाहित मुलींसाठी खास असतो, कारण त्या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते. रात्री जागरण करून विविध खेळ खेळले जातात, ज्यामुळे नवीन नाती अधिक घट्ट होतात. मग येते ती नागपंचमी, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस, ज्या दिवशी नागाची पूजा केली जाते. श्रावणाच्या मध्यभागी येणारी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि शांत समुद्रासाठी प्रार्थना देखील करतात. याच दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो, जो बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करतो. त्यानंतर येतो तो सर्वांचा आवडता सण गोकुळ अष्टमी. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा हा दिवस तरुणाईची ऊर्जा आणि उत्साह या दिवशी ओसंडून वाहत असते. आणि महिन्याच्या शेवटी येतो तो बैलपोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला बैलांना सजवून त्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या प्रत्येक सणाचं महत्त्व, त्याच्या कथा आणि पूजा विधी यावर आपण पुढे सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामुळे प्रणिताच विश्व या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.